नमस्कार, मी सोरा। आज तुम्हाला अंगूर जाम बनवून दाखवते। लहान मुले आवडीने खाते। घरामध्ये बनवून ठेवा। घरामध्ये शिल्लक अंगूर असतील तर ब्रेड सोबत खायला मस्त आहेत, नक्की करून बघा। आणि कधी कधी काय होतं, घरामध्ये अंगूर शिल्लक राहतात, टाकून न देता त्याचा काहीतरी फायदा करून घेऊया। इथे मी अंगूर घेतलेले आहेत आणि आता हे अंगूर मी स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेते। अंगूर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे मिक्सरला फिरवून घेते, बारीक पेस्ट करून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यात अंगूर काढून घेतलेले आहे आणि जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, थोडंच पाणी टाकले मी। आता हे छान पेस्ट करून घेते आणि इथे पाहू शकता अंगूर मिक्सरला फिरवून घेतलेले, अशी पेस्ट करून घ्या। आता एका पॅनमध्ये हे पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर 1 वाटी साखर। साखर थोडीशी जास्तच असू द्या, कारण अंगूर आंबट असू शकतात, त्यावर पण आहे। आणि हा जाम ब्रेड सोबत लहान मुलांना देऊ शकता तुम्ही, मोठेही खाऊ शकतात। घरामध्ये करून ठेवा। आता त्यामध्ये टाकते मी हे कलर, थोडासा ग्रीन छान दिसतोय। आता हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये कलर तुम्हाला खाण्याचा आवडत असेल तर टाका, तसाही केला तरी काही हरकत नाही, बनवून ठेवू शकता तुम्ही। आणि आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। फक्त आता एखादा 2 मिनिट, जास्त घट्ट करून घ्यायचं नाही। आता अंगूरमधलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आणि हे बघा जाम किती छान दिसतोय। असा इथपर्यंत असा घट्ट झाला पाहिजे आणि थंड झाल्यानंतर परत घट्टच होतो। आणि आता हे एका बाउलमध्ये काढून घेते। बघा किती छान, जवळून दाखवते मी। आता गॅस बंद करून टाकते मी आणि या ठिकाणी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, जवळून दाखवते। किती छान कलर पण छान आलेला आहे आणि इथपर्यंत असा घट्ट असू द्या। आणि काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा, स्वच्छ असावी काचेची भरणी, त्यामध्ये पाणी नसावं। 10 ते 15 दिवस आरामात टिकते फ्रीजमध्ये, नक्की करून बघा। घरच्या घरी जाम नक्कीच आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।